नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एच अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भारतीयांकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, बावनकशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह कोणी लिहिला? बावनकशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 3 सावित्रीबाई फुले हे आपले अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, राजाने राजवाडा बांधला हे वाक्य कोणत्या प्रयोगात मोडते? राजाने राजवाडा बांधला हे वाक्य कोणत्या प्रयोगात मोडते? तर ऑप्शन क्रमांक 3 कर्मणी प्रयोगामध्ये मोडते हे आपले अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कुठे आहे? कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रामटेक या ठिकाणी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, वारकरी संप्रदाय कळस असे कोणास म्हटले जाते? वारकरी संप्रदायाचा कळस असे कोणास म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 संत तुकाराम यांना वारकरी संप्रदायाचा कळस असे म्हटले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, संजय गांधी नॅशनल पार्क कुठे आहे? संजय गांधी नॅशनल पार्क कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई या ठिकाणी संजय गांधी नॅशनल पार्क आहे हे आपले अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6, बालकवी हे कोणाचे टोपण नाव आहे? बालकवी हे कोणाचे टोपण नाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे आपले अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7, ॲर्थेनॉलॉजी या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास करतात? ॲर्थेनॉलॉजी या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास करतात? तर ऑप्शन क्रमांक 1 पक्षींचा अभ्यास करतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, गोलाकार वाहतूक चिन्हे म्हणजेच साईनबोर्ड पुढीलपैकी काय दर्शवतात? गोलाकार वाहतूक चिन्हे म्हणजेच साईडबोर्ड पुढीलपैकी काय दर्शवतात? तर ऑप्शन क्रमांक 4 अनिवार्यता दर्शवतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, नरनाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? नरनाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रायगड जिल्ह्यामध्ये हा नरनाळा हा किल्ला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, नपुसक लिंगी नसलेले शब्द कोणता? नपुसक लिंगी नसलेला शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 पगडी हा शब्द नपुसक लिंगी नसलेला शब्द आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली हा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, हँड सॅनिटायझरमध्ये मुख्यतः कोणता घटक असतो? हँड सॅनिटायझरमध्ये मुख्यतः कोणता घटक असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 आयसोप्रोपिल अल्कोहोल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, वाक्यात एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात? वाक्यात एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 1 स्वल्पविराम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 सूर्य हा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, ऊर फुटणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. ऊर फुटणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर ऑप्शन क्रमांक 4 अतिशय दुःख होणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, लायसन्सची मुदत समाप्त झाल्यानंतर ते समाप्त झाल्याच्या तारखेपासून पुढे चालू ठेवण्यासाठी किती दिवसात अर्ज करणे आवश्यक आहे? लायसन्सची मुदत समाप्त झाल्यानंतर ते समाप्त झाल्याच्या तारखेपासून पुढे चालू ठेवण्यासाठी किती दिवसात अर्ज करणे आवश्यक आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 3 दिवसामध्ये आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, जड वाहने रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालवावे? जड वाहने रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालवावे? तर ऑप्शन क्रमांक 3 डाव्या बाजूने चालवावे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग हे कशासाठी असते? रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग हे कशासाठी असते? तर ऑप्शन क्रमांक 1 पदचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी असते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, मरावी परी कीर्ती रूपे उरावे या वाक्यातील उभ्यानवी अवयव कोणते?
मरावे परी कीर्तिरूपे उरावे या वाक्यातील उभ्यानवी अवयव कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 परी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणते अणुविद्युत प्रकल्पाचे ठिकाण नाही? खालीलपैकी कोणते अणुविद्युत प्रकल्पाचे ठिकाण नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 राईट ठिकाण. अणुविद्युत प्रकल्पाचे ठिकाण नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 वस्तूच्या अंगाचा गुणधर्म म्हणजेच भाव व्यक्त करणाऱ्या नामाला डॅश डॅश म्हणतात. वस्तूच्या अंगाचा गुणधर्म म्हणजेच भाव व्यक्त करणाऱ्या नामाला डॅश डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 1 भाववाचक नाम म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणता एक संधीचा प्रकार नाही? खालीलपैकी कोणता एक संधीचा प्रकार नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 स्वरादी संधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 प्रत्येक गोष्टीची मर्यादा ही ठरलेली असते त्या अर्थाची म्हण कोणती? प्रत्येक गोष्टीची मर्यादा ठरलेली असते या अर्थाची म्हण कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 सरड्याची धाव कुंपणापर्यंत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल पुलामुळे खालीलपैकी कोणती 2 राज्य जोडली गेली आहेत? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल पुलामुळे खालीलपैकी कोणती 2 राज्य जोडली गेली आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र व गोवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 वारणा नदीवर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 अंदमान बेट समूहातील डॅश डॅश हे ज्वालामुखी निर्मित बेट आहे? अंदमान बेट समूहातील डॅश डॅश हे ज्वालामुखी निर्मित बेट आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 बॅरन आयलँड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 राज्यात सह्याद्री पर्वत रांगेत लागून असलेल्या पूर्वेकडील प्रदेशास डॅश डॅश म्हणून ओळखले जाते? राज्यात सह्याद्री पर्वत रांगेत लागून असलेल्या पूर्वेकडील प्रदेशास डॅश डॅश म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 वाघांसाठी राखीव असलेले दुधवा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? वाघांसाठी राखीव असलेले दुधवा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 पाणीपत हे शहर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? पाणीपत हे शहर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 हरियाणा या राज्यामध्ये पाणीपत हे शहर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 राजेवाडी या ठिकाणी अंजीर पिकाचे जास्त उत्पन्न घेतले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 जगप्रसिद्ध अजिंठा लेणी डॅश या नदीने खनन केलेल्या दरी भागात वसले आहे? जगप्रसिद्ध अजिंठा लेणी डॅश या नदीने खनन केलेल्या दरी भागात वसले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वाघोर या ठिकाणी या नदीने खनन केलेल्या दरी भागात वसले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी कोणती तापी नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती तापी नदीची उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 दुधना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहेत? भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 पितळखोरा लेणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मनीष नरवाल खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मनीष नरवाल खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 शूटिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? तर ऑप्शन क्रमांक 2 वैनगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणांचा अवलंब डॅश देशांच्या कालकीर्तीमध्ये करण्यात आला? भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणांचा अवलंब डॅश देशांच्या कालकीर्तीत करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड विल्यम बॅटिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मैकल पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? मैकल पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 छत्तीसगड या राज्यामध्ये मैकल हा पर्वतरांग आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्र जागृतीचे कार्य करणाऱ्या डॅश देशांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो?
कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रजागृतीचे कार्य करणाऱ्या डॅश डॅश यांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो, तर ऑप्शन क्रमांक 2 तुकडोजी महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्यांना भिडलेली आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याचा या 6 राज्यांमध्ये समावेश होत नाही? महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्यांना भिडलेली आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यांचा या 6 राज्यांमध्ये समावेश होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1981 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF चे मुख्यालय कोठे स्थित आहे? आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF चे मुख्यालय कोठे स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वॉशिंग्टन DC अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 मला संकष्टीला चंद्र दिसला या वाक्यातील कर्ता ओळखा. मला संकष्टीला चंद्र दिसला या वाक्यातील कर्ता ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 चंद्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते? ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 हैदराबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम खालीलपैकी कुठल्या देशाने बहाल केला? स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम खालीलपैकी कुठल्या देशाने बहाल केला? तर ऑप्शन क्रमांक 2 न्यूझीलंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? तर ऑप्शन क्रमांक 3 राजगड ही होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 खालीलपैकी कोणत्या माध्यमातून ध्वनीचे सर्वाधिक वेगाने वहन होते? खालीलपैकी कोणत्या माध्यमातून ध्वनीचे सर्वाधिक वेगाने वहन होते? तर ऑप्शन क्रमांक 3 पोलाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 कृष्णार्पण हा समासाचा कोणता प्रकार आहे? कृष्णार्पण हा समासाचा कोणता प्रकार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 चतुर्थी तत्पुरुष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे 14 तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे 14 तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला? तर ऑप्शन क्रमांक 2 1927 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस नोबेल पारितोषिक मिळाले नाही? खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस नोबेल पारितोषिक मिळाले नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 महात्मा गांधी यांना नोबेल पारितोषिक मिळाले नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे? पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सेनापती बापट यांचे पांडुरंग महादेव हे नाव आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 भगूर येथे खालीलपैकी कोणाचा जन्म झाला आहे? भगूर येथे खालीलपैकी कोणाचा जन्म झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म भगूर येथे झालेला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणती? महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 US ओपन 2022 पुरुष एकेरी टेनिस स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले? US ओपन 2022 पुरुष एकेरी टेनिस स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले? तर ऑप्शन क्रमांक 2 लोस अल्कारेज यांनी US ओपन 2022 पुरुष एकेरी टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 देशातील सर्वात लांब रबर धरणाचे उद्घाटन बिहारमधील कोणत्या नदीवर करण्यात आले आहे? देशातील सर्वात लांब रबर धरणाचे उद्घाटन बिहारमधील कोणत्या नदीवर करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 फाल्गु नदीवर करण्यात आलेले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 जगातील सर्वात मोठे वाळवंट हे सहारा वाळवंट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 ब्रिटिश लोकांच्या गुणांचे अनुकरण करा पण अंधानुकरण करू नका असे कोण म्हटले? ब्रिटिश लोकांच्या गुणांचे अनुकरण करा पण अंधानुकरण करू नका असे कोण म्हटले? तर ऑप्शन क्रमांक 3 गोपाळ गणेश आगरकर यांनी म्हटले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8
ध्वजांकित या हवाई मोहिमेद्वारे कोणत्या देशातून भारतात चित्ते आणण्यात येत आहे? ध्वजांकित या हवाई मोहिमेद्वारे कोणत्या देशातून भारतात चित्ते आणण्यात येत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नामिबियातून चित्ते आणण्यात येत आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 रॉजर फेडरर हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? रॉजर फेडरर हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रॉजर फेडरर हा खेळाडू स्वित्झर्लंड या देशाचा आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 इंग्लंडमधील लिझेस्टर क्रिकेट मैदानाला कोणत्या भारतीय क्रिकेटपटूचे नाव देण्यात आले आहे? इंग्लंडमधील लिझेस्टर क्रिकेट मैदानाला कोणत्या भारतीय क्रिकेटपटूचे नाव देण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सुनील गावस्कर यांचे नाव देण्यात आले आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 इलेक्ट्रिक वाहनांच्या संख्येत डॅश डॅश हे राज्य भारतात अव्वल आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या संख्येत डॅश डॅश हे राज्य भारतात अव्वल आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश हे राज्य अव्वल आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 भारताचे नवीन ॲटर्नी जनरल कोण आहेत? भारताचे नवीन ॲटर्नी जनरल कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 मुकुल रोहतगी हे आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 युवा धोरण राबविणारे भारतातील पहिले राज्य कोणते? युवा धोरण राबविणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 ग्रामपंचायत मध्ये ई बँकिंग सेवा देणारे पहिले राज्य कोणते? ग्रामपंचायतमध्ये ई बँकिंग सेवा देणारे पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मालदीव सरकारने 2022ला कोणत्या क्रिकेटला स्पोर्ट्स आयकॉन पुरस्कार दिला? मालदीव सरकारने 2022ला कोणत्या क्रिकेटरला स्पोर्ट्स आयकॉन पुरस्कार दिला? तर ऑप्शन क्रमांक 3 सुरेश रैना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 ई गव्हर्नर्स राबविणारे पहिले राज्य कोणते आहे? ई गव्हर्नर्स राबविणारे पहिले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ई गव्हर्नर्स राबविणारे पहिले राज्य हे महाराष्ट्र राज्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 भारतातील पहिले फॉरेस्ट युनिव्हर्सिटी कोणत्या राज्यात स्थापन केली जाणार आहे? भारतातील पहिले फॉरेस्ट युनिव्हर्सिटी कोणत्या राज्यात स्थापन केली जाणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 तेलंगणा राज्यामध्ये स्थापन करण्यात येणार आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 स्कार्ड परिषद 2022 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? स्कार्ड परिषद 2022 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 जपान या देशामध्ये स्कार्ड परिषद 2022 आयोजित करण्यात आली होती, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भगवान बुद्धांची भारतातील सर्वात मोठा निद्रिस्त पुतळा कुठे बांधल्या जात आहे? भगवान बुद्धांची भारतातील सर्वात मोठी निद्रिस्त पुतळा कुठे बांधल्या जात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बोधगया येथे बांधल्या जात आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारताची 23वी महिला ग्रँडमास्टर कोण बनली आहे? भारताची 23वी महिला ग्रँडमास्टर कोण बनली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रियंका नुटक्की ही भारताची 23वी महिला ग्रँडमास्टर बनली आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या कृष्णवर्णीय महिला कोण ठरल्या आहेत? अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या कृष्णवर्णीय महिला कोण ठरल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 केतनजी ब्राऊन जॅक्सन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 उदगीर येथे होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे कितवे संमेलन आहे? उदगीर येथे होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे कितवे संमेलन आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 95 संमेलन आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने आपल्या राज्यांमध्ये जीवनशक्ती योजना नुकतीच लागू केली आहे? खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने आपल्या राज्यामध्ये जीवनशक्ती योजना नुकतीच लागू केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मध्य प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारतातील पहिले कृषी सुविधा केंद्र कोठे स्थापित करण्यात आले आहे? भारतातील पहिले कृषी सुविधा केंद्र कोठे स्थापित करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पुणे
या ठिकाणी स्थापित करण्यात आले आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा, नो स्पिन हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे? नो स्पिन हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 शेन वॉर्न यांचे नो स्पिन हे आत्मचरित्र आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा, ब्रिक्स सदस्य देशांनी स्थापन केलेल्या न्यू डेव्हलपमेंट बँकचा सर्वात नवीन सदस्य कोणता आहे? ब्रिक्स सदस्य देशांनी स्थापन केलेल्या न्यू डेव्हलपमेंट बँकचा सर्वात नवीन सदस्य कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 इजिप्त हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा, मुस्कुराते चंद लम्हे और कुछ खामोशियाँ हे पुस्तक कोणाचे आहे? मुस्कुराते चंद लम्हे और कुछ खामोशियाँ हे पुस्तक कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मनोज वाजपेयी यांचे मुस्कुराते चंद लम्हे और कुछ खामोशियाँ हे पुस्तक यांचे आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, एजाज पटेल हा क्रिकेटपटू कोणत्या देशाचा आहे? एजाज पटेल हा क्रिकेटपटू कोणत्या देशाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 न्यूझीलंड या देशाचा एजाज पटेल हा क्रिकेटपटू आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, तेलंगणा राज्यातील विधानसभेच्या इमारतीला कोणाचे नाव देण्यात आले? तेलंगणा राज्यातील विधानसभेच्या इमारतीला कोणाचे नाव देण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव तेलंगणा राज्यातील विधानसभेला देण्यात आले आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, 131व्या ड्युरंट कप स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे? 131व्या ड्युरंट कप स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बँगलोर सिटी FC हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, भारतीय लिथियम आयन सेल कारखाना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे? भारतातील पहिला लिथियम आयन सेल कारखाना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, युक्रेनियन रिन्व्हिया हे कोणत्या देशाचे चलन आहे? युक्रेनियन रिन्व्हिया हे कोणत्या देशाचे चलन आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 युक्रेनियन रिन्व्हिया हे चलन युक्रेन या देशाचे आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, कोणत्या शहरात राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच NSG दलाचे मुख्यालय आहे? कोणत्या शहरात राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच NSG दलाचे मुख्यालय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नवी दिल्ली येथे मुख्यालय आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा, 2024 साली ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात होणार आहे? 2024 साली ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पॅरिस या शहरामध्ये होणार आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा, सोलार इन्व्हिएशन इंधन वापरणारी पहिली एअरलाइन्स कोणती आहे? सोलार इन्व्हिएशन इंधन वापरणारी पहिली एअरलाइन्स कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 स्विस एअरलाइन्स हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, चेन्नई ओपन 2022चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? चेन्नई ओपन 2022चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 लिंडा फुविर्तोव्हा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा, मिस दिवा युनिव्हर्स 2022 विजेती कोण बनली आहे? मिस दिवा युनिव्हर्स 2022 विजेती कोण बनली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 देविता राय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा, सार्क संघटनेची स्थापना केव्हा झाली? सार्क संघटनेची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 सार्क या संघटनेची स्थापना 1985 या वर्षी झाली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, खालीलपैकी कोण भारतीय लष्कराची पहिली महिला फायटर पायलट ठरली आहे? खालीलपैकी कोण भारतीय लष्कराची पहिली महिला फायटर पायलट ठरली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अभिलाषा बराक हे भारतीय लष्कराची पहिली महिला फायटर पायलट ठरली आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत? नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 सुमन बेरी हे नीती आयोगाचे उपाध्यक्ष आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा, ओम बिर्ला हे लोकसभेचे कितवे सभापती आहेत? ओम बिर्ला हे लोकसभेचे कितवे सभापती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 17वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, रशियाचे प्रक्षेपित केलेल्या खयाम हा उपग्रह कोणत्या देशाचा आहे? रशियाने
प्रक्षेपित केलेल्या खय्याम हा उपग्रह कोणत्या देशाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 इराण या देशाचा आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 कोणत्या राज्याने पोलीस विभागाअंतर्गत स्वतंत्र महिला पोलीस केडर तयार केला आहे? कोणत्या राज्याने पोलीस विभागाअंतर्गत स्वतंत्र महिला पोलीस केडर तयार केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 कोणत्या राज्यामधील सरकारी कर्मचाऱ्यांना राजकारण निवडणुकीमध्ये भाग घेण्यास बंदीव केले आहे? कोणत्या राज्यामधील सरकारी कर्मचाऱ्यांना राजकारण निवडणुकीमध्ये भाग घेण्यास बंदीव केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 महाराष्ट्र राज्याचे वन्यजीव सदिच्छा दूत म्हणून कोणत्या अभिनेत्रीची निवड करण्यात आली आहे? महाराष्ट्र राज्याने वन्यजीव सदिच्छा दूत म्हणून कोणत्या अभिनेत्रीची निवड करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रवीना टंडन यांची निवड करण्यात आली आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 बुलेट ट्रेनसाठी भारतात पहिला समुद्राखाली बांधण्यात येणारा बोगदा कुठे होणार आहे? बुलेट ट्रेनसाठी भारतात पहिला समुद्राखाली बांधण्यात येणारा बोगदा कुठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मुंबई येथे होणार आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 ऑपरेशन मेघचक्र कशा संबंधी आहे? ऑपरेशन मेघचक्र कशा संबंधी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पोर्नोग्राफी या संबंधी आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 विल्यम रुटो यांनी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे? विल्यम रुटो यांनी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 केनिया या देशाची विल्यम रुटो यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 खालीलपैकी कोणते राज्य भारतातील पहिला सायबर तहसील तयार करणारे राज्य ठरणार आहे? खालीलपैकी कोणते राज्य भारतातील पहिला सायबर तहसील तयार करणारे राज्य ठरणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मध्य प्रदेश हे राज्य ठरणार आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 2022 दादासाहेब फाळके पुरस्कार कोणास जाहीर झाला आहे? 2022 दादासाहेब फाळके पुरस्कार कोणास जाहीर झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आशा पारेख यांना 2022 दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 भगवान महावीर हे जैन धर्माचे कितवे तीर्थकर होते? भगवान महावीर हे जैन धर्माचे कितवे तीर्थकर होते? तर ऑप्शन क्रमांक 3 24वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 राष्ट्रीय जल पुरस्कार 2022 मध्ये कोणत्या राज्याला सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कार मिळाला? राष्ट्रीय जल पुरस्कार 2022 मध्ये कोणत्या राज्याला सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कार मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 महाराष्ट्र व शेजारील राज्य हे कोणत्या दिशेस आहे यातील अयोग्य जोडी ओळखा? महाराष्ट्र व शेजारील राज्य हे कोणत्या दिशेस आहे यातील अयोग्य जोडी ओळखा? तर ऑप्शन क्रमांक 3 दक्षिणेस आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 कुंभमेळ्याचे आयोजन दर किती वर्षांनी केले जाते? कुंभमेळ्याचे आयोजन दर किती वर्षांनी केले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 कुंभमेळ्याचे आयोजन दर 12 वर्षांनी केले जाते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 लंपी व्हायरसमुळे खालीलपैकी कोणत्या प्राण्यांचा मृत्यू होत आहे? लंपी व्हायरसमुळे खालीलपैकी कोणत्या प्राण्यांचा मृत्यू होत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गाय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 राष्ट्रीय हिंदी दिवस केव्हा साजरा केला जातो? राष्ट्रीय हिंदी दिवस केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रीय हिंदी दिवस हा 14 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 भारतात आतापर्यंत किती वेळा राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली आहे? भारतात आतापर्यंत किती वेळा राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भारतामध्ये आत्तापर्यंत 3 वेळा राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 महाराष्ट्रात आतापर्यंत किती वेळा राष्ट्रपती राजवट लागू केले आहे? महाराष्ट्रात आतापर्यंत किती वेळा राष्ट्रपती राजवट लागू केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 3 वेळा राष्ट्रपती राजवट लागू केली आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 महाराष्ट्रात पहिल्यांदा राष्ट्रपती राजवट केव्हा लागू झाली होती? महाराष्ट्रात
पहिल्यांदा राष्ट्रपती राजवट केव्हा लागू झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 3, महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा राष्ट्रपती राजवट 1980 या साली लागू झाली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, 2023चा आशिया क्रिकेट कप कुठे होणार आहे? 2023चा आशिया कप कुठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, 2023चा आशिया क्रिकेट कप पाकिस्तान या देशामध्ये होणार आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, कोणत्या राज्याने शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री किसान योजना सुरू केली आहे? कोणत्या राज्याने शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री किसान योजना सुरू केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, महाराष्ट्र या राज्यामध्ये मुख्यमंत्री किसान योजना सुरू केली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्र केसरी 2022 विजेता कोण आहे? महाराष्ट्र केसरी 2022 विजेता कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, महाराष्ट्र केसरी 2022 विजेता पृथ्वीराज पाटील. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, BCCIचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? BCCIचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3, BCCIचे अध्यक्ष सौरभ गांगुली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, रॉजर फेडरर हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? रॉजर फेडरर हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, रॉजर फेडरर हा टेनिस खेळाशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, रॉजर फेडरर हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? रॉजर फेडरर हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, रॉजर फेडरर हा स्वित्झर्लंड या देशाचा खेळाडू आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, रॉजर फेडररने एकूण किती ग्रँड स्लॅम पदके जिंकली आहे? रॉजर फेडररने एकूण किती ग्रँड स्लॅम पदके जिंकली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, 20 पदके जिंकली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, जागतिक ओझोन दिन केव्हा साजरा केला जातो? जागतिक ओझोन दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4, जागतिक ओझोन दिन हा 16 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन केव्हा साजरा केला जातो? मराठवाडा मुक्ती संग्राम दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा 17 सप्टेंबर या रोजी साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, G20 शिखर संमेलन 2023 कुठे होणार आहे? G20 शिखर संमेलन 2023 कुठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, G20 शिखर संमेलन 2023 दिल्लीमध्ये होणार आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, G20 या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? G20 या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2, G20 या संघटनेची स्थापना 1999 साली झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी कोणता देश हा G20 या संघटनेचा सदस्य नाही? खालीलपैकी कोणता देश हा G20 या संघटनेचा सदस्य नाही? तर ऑप्शन क्रमांक 3, पाकिस्तान हा देश G20 हा संघटनेचा सदस्य नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, नीरज चोप्राला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार केव्हा देण्यात आला? नीरज चोप्राला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार केव्हा देण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3, 2021 रोजी नीरज चोप्राला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देण्यात आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23, भारतात 8 चित्ते हे कोणत्या देशाकडून आणण्यात आले? भारतात 8 चित्ते हे कोणत्या देशाकडून आणण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 3, भारतामध्ये 8 चित्ते हे नामिबिया या देशामधून आणण्यात आले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24, नामिबिया तून आणलेले हे चित्ते भारतात कोणत्या राष्ट्रीय उद्यानात ठेवण्यात आले? नामिबियातून आणलेले हे चित्ते भारतात कोणत्या राष्ट्रीय उद्यानात ठेवण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 3, कुनो राष्ट्रीय उद्यान. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25, भारताचे नवीन अटर्नी जनरल कोण आहेत? भारताचे नवीन अटर्नी जनरल कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1, मुकुल रोहतगी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26, द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली? द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 2, द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात झाली 1985 साली झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27, जगात गरिबी सर्वाधिक वेगाने कमी होणारा
जगातील पहिल्या क्रमांकाचा देश कोणता? जगात गरिबी सर्वाधिक वेगाने कमी होणारा जगातील पहिल्या क्रमांकाचा देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF चे मुख्यालय कुठे आहे? आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF चे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वॉशिंग्टन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF ची स्थापना कधी झाली? आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF ची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 IMF ची स्थापना 1945 साली झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन केव्हा साजरा केला जातो? राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन हा 11 मे या दिवशी साजरा केला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 सिद्धटेक हे अष्टविनायक गणपतीचे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? सिद्धटेक हे अष्टविनायक गणपतीचे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अहमदनगर या जिल्ह्यामध्ये सिद्धटेक हे अष्टविनायक गणपतीचे प्रसिद्ध मंदिर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 खालीलपैकी कोणत्या ठिकाण बुलढाणा जिल्ह्यामध्ये नाही? खालीलपैकी कोणते ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 पाणचक्की हे ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 नवीन ग्राहक संरक्षण कायदा कधी पास करण्यात आला? नवीन ग्राहक संरक्षण कायदा कधी पास करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 2019 या रोजी नवीन ग्राहक संरक्षण कायदा पास करण्यात आला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 वुल्फ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? वुल्फ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्रातील सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात येते? महाराष्ट्रातील सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात येते? तर ऑप्शन क्रमांक 2 विदर्भ या क्षेत्रात महाराष्ट्रातील सर्वाधिक कापसाचे क्षेत्र आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 रामायणातील प्रसिद्ध पंचवटी महाराष्ट्रातील कोणत्या शहरात स्थित आहे? रामायणातील प्रसिद्ध पंचवटी महाराष्ट्रातील कोणत्या शहरात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पंचवटी हे प्रसिद्ध ठिकाण रामायणातील नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 कोणत्या शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते? कोणत्या शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 पुणे या जिल्ह्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ऑक्सिजन पार्कचे उद्घाटन केले आहे? अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ऑक्सिजन पार्कचे उद्घाटन केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 त्रिपुरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 भारतातील सेंद्रिय शेती करणारे पहिले राज्य कोणते? भारतातील सेंद्रिय शेती करणारे पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 भारतातील पहिले सेंद्रिय शेती करणारे राज्य हे सिक्कीम हे होय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते? देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 गुजरात हे राज्य देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य होय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 महाबळेश्वर या ठिकाणी किती नद्यांचा उगम होतो? महाबळेश्वर या ठिकाणी किती नद्यांचा उगम होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 महाबळेश्वर या ठिकाणी 5 नद्यांचा उगम होतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 खालीलपैकी लष्कर प्रमुखांना काय म्हणतात? खालीलपैकी लष्कर प्रमुखांना खालीलपैकी काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 जनरल असे लष्कर प्रमुखांना म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 बॅरोमीटर उपकरण काय मोजण्यासाठी वापरतात? बॅरोमीटर हे उपकरण काय मोजण्यासाठी वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 4 बॅरोमीटर हे वायूचा दाब मोजण्यासाठी वापरतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 विधवा पुनर्विवाह मान्यता देणारा कायदा कोणी केला? विधवा पुनर्विवाह मान्यता देणारा कायदा कोणी केला? तर ऑप्शन क्रमांक 1 विधवा पुनर्विवाह मान्यता देणारा कायदा लॉर्ड डलहौसी यांनी केला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 अणुशक्तीचे जनक कोणास म्हटले जाते? अणुशक्तीचे जनक कोणास म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 अणुशक्तीचे जनक रुदरफोर्ड यांना म्हटले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 मधुमेह आजार हा कोणत्या द्रावणाच्या कमतरतेमुळे होतो? मधुमेह आजार हा कोणत्या द्रावणाच्या कमतरतेमुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 4
इन्सुलिनच्या कमतरतेमुळे मधुमेह हा आजार होतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 नीती आयोगाची स्थापना कोणत्या साली झाली? नीती आयोगाची स्थापना कोणत्या साली झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 नीती आयोगाची स्थापना ही 1 जानेवारी 2015 साली झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 नीती आयोगाचे नवीन उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? नीती आयोगाचे नवीन उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सुमन बेरी हे नीती आयोगाचे नवीन उपाध्यक्ष म्हणून निवड झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पुढीलपैकी स्वर संधी झालेला शब्द ओळखा. पुढीलपैकी स्वर संधी झालेला शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 गविश्वर, ऑप्शन क्रमांक 2 नाविक, ऑप्शन क्रमांक 3 नयन, तर ऑप्शन क्रमांक 4 सर्व पर्याय बरोबर. तर ऑप्शन क्रमांक 4 सर्व पर्याय बरोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पुढीलपैकी स्वर संधी झालेला शब्द ओळखा. पुढीलपैकी स्वर संधी झालेला शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 पुढीलपैकी स्वरसंधी झालेला शब्द हा राजज्ञा होय हे आपले करेक्ट आन्सर होईल.